नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुम्ही चॅनलवर नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट. बघा, दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं दुसऱ्या टप्प्यासाठी 10% जागासाठी मंत्रालयातून मंजुरी देण्यात आलेली होती आणि आता आयुक्तालयाने निर्देश दिलेले आहे. काय आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. बघा, 10 नोव्हेंबर 2024ला TET 2024 महा TET 2024 प्रस्तावित आहे. त्यासाठी आपण संपूर्ण विषय, नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज फक्त 899 रुपयामध्ये देत आहोत. त्यासोबत सर्व नोट्स, सर्व वर्षींचे PYQ, PDF, ई-बुक्स हे सगळं तुम्हाला टेस्ट सिरीज वगैरे फ्री राहील. पास होण्याची लेखी हमी या ठिकाणी आपण घेत आहोत. आम्ही सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच या 60 दिवसात तुम्हाला 90+ मार्क्स मिळेलच. सोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही 1099 रुपयात. हिच्यामध्ये TET इन्क्लूड आहे. पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, स्पर्धा परीक्षांच्या सर्व बॅचेसवर 95% प्लस ऑफ आपल्या ॲपमध्ये तुम्हाला मिळेल. कोणत्याही पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे. मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी. जर परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. चला मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करून घ्या, कृपया लाईक करून घ्या. तुमच्या लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यास बळ येतं, लक्षात घ्या. आता बघा, इथे पहिल्यांदा तर आपण इथे दिनांकावर फोकस करू. हे बघा, दिनांक आहे 13/9/2024. बघा, कुठून निघालेलं हे पत्र आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय इथून निघालेलं पत्र आहे. वर त्यांनी दूरध्वनी आणि ईमेल वगैरे दिलेला आहे. आणि पदभरतीला प्राधान्य. आता प्रति कुठे कुठे गेलेले आहे ते इथं लक्षात घ्या. प्रति कुठे कुठे गेलेले आहे ते बघून घ्या सर्वांनी. बघा, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागांना, शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्वांना, शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित सर्वांना, शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण बृहन्मुंबई, प्रशासन अधिकारी मनपा नगर परिषद संबंधित सर्व. विषय काय आहे बघा, महत्त्वाचा मुद्दा ज्या गोष्टीची बरेच विद्यार्थी सातत्यानं विचारत होते, सर दुसरा टप्पा होईल का. तर त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. बघा, पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत. बघा, परत एकदा सांगतो पत्र कशा संदर्भात आहे. पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत. संदर्भ शासन पत्र क्रमांक संकीर्ण 2024. बघा, तर इथे 10/9/2024 तर हे पत्र जिथून आपल्याला म्हणजे आयुक्तालयाला मंत्रालयातून प्राप्त झालेलं होतं. संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीस शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत. त्यानुसार शिक्षक पदभरतीची कार्यवाही करावयाची आहे. प्रत संलग्न. आणि आता याच्यातले मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. बघा, बिंदू नामावलीतील त्रुटीबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करण्याबाबत माननीय मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार 10% जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदांची नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदू नामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून 10% रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे. आणि ह्या प्रमाणपत्राचा नमुनासुद्धा सोबत जोडलेला आहे.
आणि दुसरा मुद्दा बघा या ठिकाणी काय म्हणत आहे तोही या ठिकाणी समजून घ्या। पहा या दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगत आहे ते आपण बघूया। पदभरती प्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे व उर्वरित पात्र उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरती प्रक्रियेचाच एक भाग आहे। बघा यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारामुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारामधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत। त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या वेळी विचारात घेतली जाईल। म्हणजे इथे परत संधी आहे, 10% जागा ह्या ठिकाणी तर संधी आहेच आहे, पण रिक्त, अपात्र, गैरहजर या ही सुद्धा पदे येणार आहेत, हा एक महत्त्वाचा मुद्दा। नंतर बघा शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत। दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती घेऊन पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधीनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदू नामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात। जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे। म्हणजे ज्या संस्था आहे तर या संस्थांच्या जाहिरातीसुद्धा पोर्टलवर घेतल्या जाईल, हा महत्त्वाचा मुद्दा। बघा म्हणजे जागा बऱ्याच येण्याला संधी आहे असं म्हणायला हरकत नाही। नंतर चौथा मुद्दा बघा पत्रामध्ये, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गाकरिता अधिनियम 2024 राज्यात दिनांक 26/2/2024 पासून लागू करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी दिलेले निर्देश व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास लक्षात घ्या SEBC बघा म्हणजे EWSच्या जागी आता ACBC होईल, या प्रवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी। पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करायची असल्याने सदरची कार्यवाही तात्काळ, शब्द महत्त्वाचा आहे, तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापूर्वी जाहिरातीसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी। सूरज मांढरे, भाप्रस्ते, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे। लिपी कुठे गेलाय बघा, माननीय प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32 बघा, माननीय शिक्षण संचालक म्हणजे शिक्षण संचालनालय पुणे, महाराष्ट्र, माननीय शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालन, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर एवढ्यांना प्रतीक अशा प्रकारे एक आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी आपण बघितलेली आहे। मित्रांनो 10 नोव्हेंबर 2024ला TET आहे, त्या अनुषंगाने आपण सर्व विषय नियमित 5 विषयांचे लाईव्ह लेक्चर आणि त्यांचे रेकॉर्ड बॅच प्लस टेस्ट सिरीज ही फक्त 899 रुपयात देतो आहो। सोबत संपूर्ण विषयांच्या नोट्स, सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर, सर्व म्हणजे स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचे PDF, ई-बुक सर्व फ्री आहे। पास होण्याची लेखी हमी, हा खाली माझा नंबर आहे 9657779495, या नंबरवर तुम्ही TET TIT असा व्हॉट्सअप करा, तुम्हाला सगळी माहिती येईल। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आहे। आतापर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये 3000+ विद्यार्थ्यांची आपल्या क्लासमधून निवड झालेली आहे आणि TET, CTET, TIT हजारो+ विद्यार्थ्यांनी क्रॅक केलेली आहे। निव्वळ शिक्षक भरती 2022मध्येच 1000+ विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे। तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल लगेच ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। धन्यवाद।